आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे इम्पॉर्टंट ऑफ वेलनेस इन हेल्थ अवेअरनेस. होय मित्रांनो, की इंडस्ट्री खूप मोठी होत चालली आहे आणि यामध्ये आपण मास्टर होणं खूप महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट ऑफ वेलनेस म्हणजे आपल्या जीवनामध्ये वेलनेसचं महत्व, आपल्या आरोग्यदायी जीवनाकरिता आपल्या लाईफमध्ये वेलनेसचं काय महत्व आहे. हा प्रोग्राम आज आपण शिरूरमध्ये देखील घेणार आहोत. शिरूरमध्ये ही मीटिंग आय थिंक 250 ते 300 डॉक्टरांच्या पुढे होणार आहे ही मीटिंग आज. तर एक चांगला अनुभव मिळेल आज आपल्याला. या माध्यमातून अशा पद्धतीचे प्रोग्राम आपण अनेक एरियामध्ये, अनेक गावांमध्ये, अनेक सिटींमध्ये, अनेक शाळांमध्ये, अनेक कॉलेजेसमध्ये, फार्मसी कॉलेजेसमध्ये आपण लावायला सुरुवात करणार आहोत. वेगवेगळे प्रोजेक्टवरती काम करणं खूप महत्वाचं आहे. तर आपण काळकुटे अप्पांचा धन्यवाद करूया. त्यांनी प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे छान पद्धतीने. रूल्स अँड रेग्युलेशन्स खूप महत्वाचे असतात. हे सगळं मी आता स्किप करतोय. हे सगळं स्किप करतोय. आपण डायरेक्टली सेशनमध्ये जाऊयात. हे पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कसा प्रवास सुरू झाला आणि आज कुठपर्यंत पोहोचला आहे. सो यू आर द विटनेस ऑफ दॅट. आणि तुम्ही पाहताय डीएक्सएनच्या माध्यमातून आपण एक मोठी क्रांतीला सुरुवात करणार आहोत. एक सुंदरसं वाक्य बघा. हु इज युअर लाईफ पार्टनर? आपल्या जीवनाचा लाईफ पार्टनर कोण आहे? तर आपल्या जीवनाचा खरा लाईफ पार्टनर आपली बॉडी. बरेच लोक म्हणतात माझे पती, माझे पत्नी, माझे मिस्टर, माझे हजबंड. हे नाहीत लाईफ पार्टनर. लाईफ पार्टनर म्हणजे तुमच्या जीवनासोबत आणि तुमच्या मृत्यूपर्यंत जे तुम्हाला साथ देतं ते तुमचं खरं लाईफ पार्टनर आहे. ते तुमची बॉडी. आणि या बॉडीला पाहिजे वेलनेस. व्हॉट इज मीन बाय वेलनेस? वेलनेसचा अर्थ होतो हेल्दी लाईफ. म्हणजे निरोगीदायी जीवन, म्हणजे त्याला एनर्जेटिक जीवन म्हटलं जातं. एक्साइटमेंट लाईफमध्ये. आणि सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तीला आपण कधीच निरोगी म्हणू शकत नाही. वारंवार 6 महिन्यांनी कंटिन्यू सर्दी, अलर्जी, खोकला काही ना काहीतरी होत असेल तर आपली हेल्दी लाईफ नाहीये. तर हेल्दी लाईफस्टाईल असणं खूप महत्वाचं आहे. युथफुल लाईफ म्हणजे काय, की ज्याला म्हटलं जातं की जसं जसं आपलं अँटी एजिंग, युथफुल म्हणजे आपण ज्याला म्हणूया की अँटी एजिंग, याला म्हटलं जातं तारुण्यदायी जीवन. म्हातारपण खूप जवळ आले तर आपल्याला 60मध्ये सुद्धा 40शीत असल्यासारखा जोश वाटला पाहिजे. डिसीज फ्री लाईफ. रोग निर्माण होऊच नये म्हणून शरीराची काळजी घेणं. डिसीज फ्रीचा अर्थ होतो रोग झाल्यावर शरीराचा उपचार न करता शरीरात रोग निर्माण होऊ नये म्हणून शरीराची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आणि चौथा पॉईंट आहे लुक बेटर. चांगलं असायला पण पाहिजे आणि चांगलं दिसायला पण पाहिजे. दॅट इज मीन बाय द वेलनेस. हे वेलनेसचे 4 महत्वाचे एस्पेक्ट आहेत. आणि याच्यामध्ये आपली डीएक्सएन, गॅनोडर्मा कंपनी, स्पायरुलिना कंपनी ही यामध्ये कम्प्लिटली फिट होते. आजची वास्तव स्थिती तुम्ही पाहताय, प्रचंड प्रमाणामध्ये रोगांचं प्रमाण घराघरात, अनेक गावागावात, खेडोपाड्यात वाढत चाललंय. गरीब श्रीमंत पाहिला जात नाही आणि प्रत्येक व्यक्तीला हा विळखा लागत आहे. यामध्ये आजारांची जर नावं असतील ना, तर काही नावं तुम्हाला माहीतही नाहीत. पण ती शरीरामध्ये तुमच्या आज सुरू झालेली असू शकतात, पेशींच्या लेव्हलमध्ये. हे समजत नाहीये, परंतु कधी समजतं? लेबल लागल्यानंतर. त्याच्यामुळे आता भारताचा जो सिनारिओ पुढे समोर येतो, 140 करोड लोकांपैकी फक्त 7 करोड लोक म्हणजे 95% लोक इलनेसमध्ये, अनहेल्दी आहेत. काही ना काहीतरी मेडिसिन वारंवार खावी लागतात. औषधांचा वापर करावा लागतोय आणि याच्यामुळे आपण पाहतोय इलनेसमध्ये जी लोक आहेत ती जवळ-जवळ 133 करोड लोक इलनेसमध्ये आहेत. 95%. आणि 7 करोड लोक ज्यांना आपण हेल्दी, ऍक्च्युअली हेल्दी आता वर्ल्डमध्ये कोणी राहिलेलं नाहीये. परमनंट हेल्दीचा अर्थ होतो फिजिकली, सोशली, फायनान्शियली आणि स्पिरिच्युअली या चारही ॲस्पेक्टमध्ये जो निरोगी आहे त्यालाच खरं हेल्दी म्हटलं जातं. पण असं हेल्दी कोणी व्यक्ती नाही. 100% शरीर आतून क्लीन, निरोगी आणि परमनंट हेल्थ राहील असा कोणी नाहीये. भारताच्या सिनारिओमध्ये आपण पाहूयात. पहिले इंडियाचं पाहूयात. 15 करोड लोक ऑलरेडी डायबिटीज ग्रस्त आहेत. 15 करोड मध्ये आपण पाहतो एकदा का डायबिटीज सुरू झाला की मरेपर्यंत डायबिटीस आहे. 10 करोड लोकांना अस्थमाचा प्रॉब्लेम होतो. एकदा का अस्थमा सुरू झाला की आयुष्यभर पंप घ्यावा लागतोय. सर्दीच्या कपाचे थरावर थर वाढत चाललेत आणि बाहेर पडण्याचा मार्गच नाही. यातून आपण पाहतोय 18 करोड लोकांना अर्थरायटिस सारखा प्रॉब्लेम आहे. संधिवात, युरिक ऍसिड, युरिया, किडनी प्रॉब्लेम, किडनी स्टोन हे सगळे आजार. त्याच्यामुळे किडनी फेल्युअरचं प्रमाण पण प्रचंड वाढत चाललंय. पाण्यामध्ये वाढलेल्या क्षारांचं प्रमाण, रोज पित असलेल्या दुधाचा चहा, रोज घेतलेलं असलेलं नॉनव्हेज सारखं बाहेरचं फूड, फास्ट फूड, जंक फूड, ह्या गोष्टींमुळे शरीराच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणाने टॉक्सिन्स आणि विषारी तत्वांचा भार वाढतोय. आणि हे कारण आपल्या अनेक रोगांचं बनतंय. एकदा का किडनी खराब झाली तर मात्र 7, 8, 10 लाख रुपये खर्च करून पण जीव वाचवता येत नाहीये. आयुष्यभराचा धोका निर्माण होतोय. 7 करोड लोक ऑलरेडी कॅन्सरग्रस्त आहेत. दर मिनिटाला एका व्यक्तीला कॅन्सर होतोय. हृदयरोग हा प्रमाणाबाहेर वाढत चाललाय. 2 लाखाहून अधिक लोकांची ओपन हार्ट सर्जरी आता भारतामध्ये दरवर्षी होतीये. इतकं प्रचंड प्रमाण वाढलंय, की तुम्ही पाहताय की नियर अबाउट हार्टचा जो प्रॉब्लेम आहे अनेक लोकांमध्ये वाढत चाललाय. अचानकपणे अटॅक येत आहेत, हे अचानक येत नसतात. आणि याच्यामध्ये इंडियन हेल्थ सिनारिओ काय म्हणतं, रुरल हेल्थ मिशन घ्या. ग्रामीण स्वास्थ्य मिशनवरती काम करूयात
आणि याच्यामुळे गाव निरोगी करा, टॉयलेट मुक्त करा, अशा अनेक प्रोजेक्टवरती कामं सुरू झाली. आज आपण भारताचं इस्टिमेट कॉस्ट आणि ॲव्हरेज कॉस्ट अँड इस्टिमेट डेथ म्हटलं जातं. कोणत्या कारणाने बरं मृत्यू होते? पूर्वी होती मृत्यू ती वय जास्त झाल्यामुळं. आता जी मृत्यू होतीये ती कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर ही प्रिव्हेंटेबल आहे. लंग्स डिसीज प्रिव्हेंटेबल आहेत. कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहेत. लिव्हर डिसीज, किडनी डिसीज प्रिव्हेंटेबल आहेत. परंतु ही जी लिस्ट स्क्रीनवर दिसतीये, याच्यामुळे माणसाची मृत्यू होते. किती लोकांना पटतंय? बरोबर आहे सर. एकेकाळी माणसाचं वय जास्त झाल्यामुळे डेथ व्हायची. आताची डेथ होती ती प्रचंड प्रमाणामध्ये शरीरामध्ये आलेल्या खराबीमुळं आणि रोग निर्माणच्या कारणांमुळे डेथ होती. येस लिहा, येस लिहा, ॲग्री लिहा, पटपट लिहा. किती लोकांना पटतंय माझं बोलणं? आणि एस्टिमेट कॉस्ट हा लाखोच्या पटीने वाढत चाललाय. आणि म्हणूनच अशी वेळ आल्यावर जागवू नये असं किती लोकांना वाटतं. किती लोक ॲग्री म्हणतात, की "सर अशी वेळ येऊ नये म्हणून काय आहे का? डॉक्टरांकडे जाऊन विचारूयात." कोणतेही डॉक्टर फार्मास्युटिकल मेडिसिन्समध्ये किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जे डॉक्टर्स आहेत, ते आपल्याला रोग होऊ नये म्हणून, आजार निर्माण होऊ नये म्हणून मदत करू शकत नाहीत. ते काय म्हणतात, "झाल्यावरती माझ्याकडे या." डायबिटीजच्या गोळ्या कधी खायच्या? डायबिटीज झाल्यानंतर. थायरॉइडच्या गोळ्या कधी खायच्या? थायरॉइड झाल्यानंतर. अशी वेळ येऊ नये म्हणजे काम करायचं असेल, तर वेलनेस रिव्होल्यूशन मदत करायला तयार आहे. म्हणून याला म्हटलं जातं क्रांती, वेलनेसची क्रांती. निरोगीदायी जीवनाची क्रांती, तारुणीदायी जीवनाची क्रांती, चांगलं असणं आणि चांगलं दिसणं याची क्रांती म्हणजे वेलनेस. वेलनेस इज अ नाऊ 3.4 हा तो 2015 मध्ये एक ट्रिलियन क्रॉस झाला. 2017 मध्ये 3.4 ट्रिलियन झाला आणि 2020 मध्ये 4.4 ट्रिलियन. ओ माय गॉड! लिहू शकता तुम्ही. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीपेक्षा वेलनेस इंडस्ट्री 3 पट मोठी झाली आहे. किती पट? 3 पट. फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे तुम्ही जे आता साधारण दुखणे-खुपण्याला जे मेडिसिन घेता, इमिडिएटली जाऊन लॅब टेस्ट रिपोर्ट काढता आणि त्याच्यानंतर सर्जरीपर्यंत पोहोचता. या सगळ्यांमध्ये जी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, 5 स्टार हॉस्पिटलपर्यंत हे सगळे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे आणि याच्यापेक्षा किती पट मोठी इंडस्ट्री बनली आहे? 3 पट मोठी. हे आकडे समोर आहेत आणि हे स्क्रीनवरती जे आकडे आहेत ते ग्लोबल वेलनेस इकॉनॉमी म्हटलं जातं. वर्ल्डमध्ये सर्वात जास्त वेलनेसचा परिचय आता लोकांमध्ये नेणं खूप आवश्यक आहे. वेलनेस तुम्ही पाहता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नंबर 1चं प्रॉडक्ट आहे. बाकी कितीही कॅटेगरीचे प्रॉडक्ट येऊ द्यात. लोकं चांगलं, निरोगी, हेल्दी, चांगलं दिसणं, चांगलं असणं, चांगलं राहणं आणि निरोगी राहणं, तारुण्यदायी राहणं, वय कमी करणं, वजन कमी करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर पैसा खर्च करायला तयार आहेत. म्हणून स्वास्थ्य की सुरक्षा ही पहिली प्राथमिकता. हे व्हिडिओ मी स्किप करतो. मी फक्त थोडक्यात सांगेल. प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी सुद्धा म्हणतात, की भाई और बहनों, हेल्थ के सेक्टर में, बीमारी के सेक्टर में अगर एक नॉर्मल, एक गरीब परिवार के घर में एक बीमारी आ जाए, तो उसका पूरा आर्थिक स्थिति चरमरा जाता है, वो तबाह हो जाता है. इसलिए हमें हेल्थ सेक्टर में सिकनेस को एड्रेस करते आए थे. हमें से आवश्यकता है हम वेलनेस को एड्रेस करें. मेरे 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 उद्गार नहीं है, हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के उद्गार है. वेलनेस अप्रोच सेव्ह द लाईफ. प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप या गोष्टीला खूप महत्व आहे आणि याच्यामुळे वेलनेस अप्रोच म्हटलं जातं. वेलनेस अप्रोच म्हणजे काय? निरोगी होण्याची क्रांती. या विषयावर एक पुस्तक देखील लिहिलं आणि पुस्तक 3 भाषांमध्ये प्रकाशित झालं. आज 15 पेक्षा जास्त देशातील लोक याचा वापर करतायत. ज्या लोकांच्या हातात हे बुक जात आहे ते लोक चांगल्या पद्धतीने, चांगल्या व्यवस्थित पद्धतीने ज्ञानोथेरपी, प्रोडक्ट, अपॉर्च्युनिटी सगळं काही व्यवस्थित सांगू शकतात. लॅपटॉप सारखा याचा तुम्ही वापर करू शकता. हे तुमचा लॅपटॉप आहे, सेकंड लॅपटॉप. ज्ञानोधर्माच्या माध्यमातून ही क्रांती सुरू झाली 1993 मध्ये आणि ज्ञानोधर्मा एक किंग ऑफ अर्थ. मी नेहमी प्रश्न विचारतो, निरोगी राहण्यासाठी, वेलनेसमध्ये राहण्यासाठी किंवा रोगापासून दूर राहण्यासाठी सोल्युशन नैसर्गिक असायला पाहिजे का केमिकलचं असायला पाहिजे? सगळेजण म्हणतात, "सर नैसर्गिक असायला पाहिजे, ऑर्गॅनिक असायला पाहिजे." तर जगामध्ये सर्वात पॉवरफुल, हेल्दी, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट बनवणारी, 1 दिवसाच्या बाळाला पण सुरक्षित प्रॉडक्ट बनवणारी कंपनी जर कोणती असेल, तर ती फक्त आणि फक्त DXN. वेलकम टू DXN हेल्दी वर्ल्ड मिशन. आरोग्याकडून समृद्धीकडे, हेल्दी वे टू वेल्दी लाईफ. कॅन हेल्पिंग अदर्स रिअली मेक यू हॅपी? हेल्पिंग अदर्स ब्रिंग टू सक्सेस. म्हटलं जातं, की लोकांची मदत करता करता तुम्हाला यश मिळून जातं. ते तुम्हाला पटतंय, बरोबर आहे. एक डॉक्टर ज्यावेळी अनेक पेशंटची मदत करतो, त्याचं जीवन यशस्वी होतं. एक लॉयर ज्यावेळी अनेक लोकांच्या फाईल केस घेऊन कोर्टामध्ये जाऊन लढाई करतो, त्यावेळी त्याचं जीवन सफल. एक चार्टर्ड अकाउंट जर घरात बसून असेल तर सक्सेस होणार नाही. पण चार्टर्ड अकाउंट जर त्यांच्या फायनान्शियल लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल, तर त्याचं जीवन सक्सेसफुल होतं. वेलनेसमध्ये आपण अनेक समाजातल्या लोकांची मदत करता करता सक्सेसफुल होणार आहोत. सो हेल्पिंग अदर्स दॅट इज रिअली ब्रिंग सक्सेस. आपण एनी टाइम 24 आवर्स कशी लोकांची मदत करू याच्यावरती आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. लाईक मोस्ट अर्जंट क्वेश्चन,
व्हॉट आर यू डुईंग फॉर अदर्स? मार्टिन लुथर्स म्हणतात की आपण इतरांसाठी आता काय करत आहोत हेच तुमच्या जीवनाचं भविष्याचं सगळ्यात मोठं सक्सेसचं कारण बनू शकतं. आणि यासाठी हाऊ कॅन वी हेल्प? आपण कशी मदत करू शकतो? आज आपण पाहतोय अशी पण काही लोक आम्ही डीएक्सएन या परिवारामध्ये पाहिली. हे डॉक्टर आहेत आणि डॉक्टरच्या आईला कॅन्सर झाला होता आणि हा कॅन्सर लास्ट स्टेज कॅन्सर होता. फुफ्फुसामध्ये ही कॅन्सरची गाठ होती. डॉक्टरांना सांगण्यात आलं होतं की आई आता जास्त दिवस जगणार नाही. आईचं ऑपरेशन करायचंय, नाही करता येणार. बायोप्सी करायला घेतली तरी आईच्या जीवाला धोका आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये आज तुम्ही पाहताय की या व्यक्तीला गॅनोडर्माची माहिती मिळाली, डीएक्सन प्रोडक्टची माहिती मिळाली आणि आज ही व्यक्ती पूर्णपणे निरोगी, त्यांची आई निरोगी आहे. त्यांच्या घरामध्ये कॅन्सरची जी मोठी संभावना होती, ती पूर्णपणे कमी होऊन निरोगी जीवनाकडे जात आहेत. बार्शीमधला एक हा खूप खूप सुंदर टेस्टिमोनियल. 40 ची गाठ कॅन्सरची होती फुफ्फुसामध्ये आणि आज आपण पाहतोय की 40 ची गाठ पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्णपणे नाहीशी झाली. रिपोर्ट हातामध्ये दाखवले. हा ओरिजिनल रिपोर्ट इन माय हँड. ओह माय गॉड! लिहू शकता. विचार करा 40 ची गाठ, फुफ्फुसामध्ये लास्ट स्टेजला गेलेली कॅन्सरची गाठ जर रिकव्हर होऊ शकते, तर आपल्या जीवनामध्ये अशी वेळच येऊ नये म्हणून किती लोकांना जागं व्हायला पाहिजे असं वाटतं. अशी वेळच येऊ शकत नाही. जी गोष्ट नाही या लेव्हलला जाऊन मदत करू शकते, तर सुरुवातीच्या कंडिशनमध्ये पण मदत करेल की नाही जी नॅचरल आहे. जी एकदम नॅचरल एक अशी वनस्पती आहे, की जी अगदी उच्च कोटीच्या आजारांना जाऊन मदत करू शकते. तर तुमच्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम तयार होऊ नये म्हणून नक्कीच मदत करायला तयार आहे. आपण पाहतोय, की स्क्रीनवरती काही असे फोटोग्राफ आहे ज्याला वेलनेसमधले टेस्टिमोनियल म्हटलं जातं. एका बाजूला तुम्ही पाहता 80-78 किलो वजन आहे, दुसऱ्या बाजूला 58 केजी वेट आहे. म्हणजे काय आहे, तर आता पूर्ण इंडस्ट्री चेंज होत चालली आहे. न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री, न्यूट्रास्युटिकल रिव्होल्यूशन, सिक केअर मधून आपण हेल्थ केअर, इलनेस मधून आपण वेलनेसकडे जायला लागलोय. डॅमेज झाल्यावर जागा होण्यापेक्षा डॅमेज होऊ नये म्हणून जागा व्हायला सुरुवात झालोय. गाडी खराब झाल्यावर सर्व्हिसिंग करण्यापेक्षा गाडीला खराब होऊ नये म्हणून सर्व्हिसिंग करणं हे समाजामध्ये प्रत्येकाला कळाले, तर गाडी महत्वाची का बॉडी? व्हॉट इज द वे आउट? यातून बाहेर पडण्याचा असा कोणता बरं मार्ग आहे? असा काही मार्ग आहे का, की ज्यातून आपण बाहेर पडू शकतो? तर चला 2 मार्ग समोर आणतो तुमच्या. जर समजा आजचं सेशन तुम्ही ऐकलंच नसतं, तर आयुष्यभर केमिकल ड्रग खाल्ले असते. सेगमेंटल मेडिसिन, सिम्प्टोमॅटिक मेडिसिन, आफ्टर डिसीज डिसऑर्डर रोग झाल्यानंतर. सेगमेंटल म्हणजे काय? प्रत्येक पार्टसाठी वेगळं, प्रत्येक लक्षणांसाठी वेगळं आणि लक्षणांची मेडिसिन याचं याला, याचं त्याला काम करत नाही. ही आफ्टर डिसीज रोग झाल्यानंतर खाल्ली जातात आणि शेवटचा पॉइंट आहे कंट्रोल आणि सप्रेस करण्यासाठी फक्त. आयुष्यभर कंट्रोल. थायरॉइडची गोळी मरेपर्यंत खा. जोपर्यंत आहे तोपर्यंत खा. डायबिटीज, बीपी कोणता आजार बरा होतोय बरं? कोणताच नाही. फक्त सप्रेस. दे आर गोइंग टू सप्रेस द डिसीज बाय गिव्हिंग द अँटिबायोटिक्स. तुम्हाला अशी काही ॲलोपॅथिक ड्रग, ॲलोपॅथिक मेडिसिन, तुम्हाला अशी काही औषधं दिली जातात, की ज्यांनी फक्त आजार सप्रेस केला जातो. किती लोकांना ह्या रेड झोनमध्ये राहायला आवडेल. दुसरा झोन आहे वेलनेस, ग्रीन झोन, नॅचरल आणि फूड सप्लिमेंट, ज्याला म्हटलं जातं आहार. डीएक्सएन का ग्रेट कंपनी आहे? कारण डीएक्सएन कोणतंही सप्लिमेंट नाही तयार करत. कंपनी बनवते फूड, प्रॉपर अन्न. गॅनोडर्मा तुम्ही 15-15, 20-20, 25-25 कॅप्सूल एका वेळी खाऊ शकता. दुसरं इकडं सेगमेंटल आहे, इकडे आहे होल बॉडी नॉर्मलायझेशन. इकडे आहे फक्त पार्ट वाईज. किडनीला वेगळं, लिव्हरला वेगळं, डायबिटीसला वेगळं, संधिवाताला वेगळं, मेंदूला वेगळं. मग इथं मात्र होल बॉडी नॉर्मलायझेशन. एकच गोष्ट वेलनेसमध्ये जी घेताय, ती तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुम्हाला हीलिंगचं काम करते, निरोगी ठेवण्याचं काम करते. तुमच्या बॉडीच्या फंक्शन्सना नॉर्मलाइज करण्याचं ते काम करते. इकडं आहे डिसीज झाल्यानंतर, इथं आहे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेंटेबल कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, हृदयरोग, स्ट्रोक, पॅरालिसिस हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे. इकडे कंट्रोल आणि या ठिकाणी वेलनेस आणि वेलबिंग, निरोगी राहण्याची क्रांती. म्हणून आज आपण पाहतो ही घराघरात घेऊन जाणं आवश्यक आहे. का घेऊन जाणं आवश्यक आहे? आज आपण 100% कोणीही निरोगी नाही. किती लोकांना पटतंय माझं पॉइंट? येस लिहायचा फक्त. मी एक प्रश्न विचारतो, 90% ब्लॉकेज झाल्यावर अटॅक येतो. मग 10% चा रिपोर्ट का नाही पाहिला बरं आजपर्यंत कुठं? आहे का? 10% ब्लॉकेज रिपोर्ट मला दाखवा आणि घेऊन या माझ्यापर्यंत. मी चॅलेंज देतो मेडिकल इंडस्ट्रीला, की "हां सर 10% ब्लॉकेजचा पेशंट सापडला." का बरं नाही सापडला? कारण मेडिकल रिपोर्ट 70-80% च्या नंतर आजार दाखवतात. लिव्हरमध्ये प्रॉब्लेम 80% झाल्यावर रिपोर्टमध्ये दिसतो. डायबिटीज डिटेक्ट झाल्यानंतर समजतो. आणि आज भारतामध्ये याच रिझनमुळं लोकं मी निरोगी, निरोगी म्हणतात आणि अचानक अटॅक आला की गेला म्हणून सांगतो आपण. 4 लोकांना एका मिनिटामध्ये मृत्यू मिळतीये बिकॉज ऑफ द हृदयरोग.
जागं व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. कोणीही कार्डिओव्हास्क्युलर डॉक्टर सुद्धा आपल्याला म्हणणार नाहीत, की हे होऊ नये म्हणून आम्ही तुमची मदत करू. हां, थोडंफार सांगतील, "अरे चांगला व्यायाम करा, चांगला एक्सरसाइज करा." पण आम्ही तर अशी लोकं पाहिलेत, की मॉर्निंग वॉकला धावता-धावता खाली पडले आणि अटॅक आलाय. ते सुद्धा बॉडीच्या हृदयाने सहन केलेलं नाही ब्लड सर्क्युलेशन. कारण ते ब्लॉकेजेस आहेत आतमध्ये. मग आता विचार करा 90% झाल्यावर जागा व्हायचं का 10% ला? लिहा पटकन स्क्रीनशॉटमध्ये. लगेच लिहायचं चॅट बॉक्समध्ये. सर 90% झाल्यावर का 10% असताना जागा व्हायचं? किती लोकांना वाटतंय 10% असताना जागा व्हायला पाहिजे. त्यांनी 10% लिहा. नाही दिसत रिपोर्टमध्ये. त्यांनी 10% लिहा आणि समाजातल्या कोणत्या माणसाला जागा केलं गेलं पाहिजे? ज्याच्या शरीरात आता ते प्लकिंग सुरू झाले. तंबाखू खातोय, गुटखा खातोय, प्लकिंग सुरू झाले. आज काही ना काहीतरी बॅड हॅबिट्समुळे आहारामधून कचरा शरीरात जातोय, प्लकिंग सुरू झाले. कुठे ना कुठे स्टक व्हायला लागले आणि 10-20% आपल्या, तुमच्या, माझ्या, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये खराबी असेल का नसेल? ईच अँड एव्हरी पर्सन. प्रत्येक बॉडीच्या रक्तवाहिनीच्या आतमध्ये 100% क्लीन रक्तवाहिनी कोणाची आहे आता? कोणाचीच नसेल. कोणाचीच नाही. मग मला सांगा जागं होणं आवश्यक आहे. कॅन्सर, डायबिटीज, लिव्हर प्रॉब्लेम, स्ट्रोक प्रॉब्लेम प्रचंड वाढलाय. येस ऑर नो? व्हाय दिस इज हॅपनिंग? हे का घडत आहे बरं? हे घडण्याच्या पाठीमागं वी डू नॉट अवेअर व्हॅल्यू ऑफ अवर लाईफ. आपण आपल्या जीवनाचं महत्त्व समजूनच घेतलेलं नाहीये. जब होगा तब देखा जाएगा. अपना सपना मनी मनी. अपना सपना क्या है? सिर्फ मनी मनी. लेकिन जब होगा तब देखा जाएगा. ये जो ॲटिट्यूड आहे ना, हा जो सोच आहे, जेव्हा होईल तेव्हा पाहू. काय पाहणार बरं? काही सुद्धा पाहू शकत नाही. ज्यावेळी होईल ना, त्यावेळी पाहायला तुम्हाला दुनिया येईल, पण तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा होईल तेव्हा बघू, हा काळ गेला आता. जसं आपण म्हणतो एका गाडीची किंमत असते, तेव्हा गाडीला सर्व्हिसिंग करण्यासाठी वेळ दिला जातो, पैसे खर्च केले जातात. येस ओर नो? 10,00,000च्या गाडीला कमीत कमी 10,000 सर्व्हिसिंग आहे. 1,00,000च्या टू व्हीलरला कमीत कमी ₹1,000 सर्व्हिसिंग आहे. या बॉडीची किंमत 500 कोटी आहे. लिहा 500 करोड इन अवर बॉडी. त्याची सर्व्हिसिंग किती रुपयाची करायला पाहिजे? गाडी का बॉडी? घराला तुम्ही पर्चेस करता त्यावेळी 50,00,000च्या घराला कमीत कमी 3,000 ते ₹5,000 मेंटेनन्स द्यावा लागतो महिन्याचा. वर्षाचा मेंटेनन्स होतो जवळ-जवळ आपण एव्हरेज पकडू 4,000 तर वर्षाचा झाला कमीत कमी ₹50,000 घराचा मेंटेनन्स. या बॉडीचा मेंटेनन्स काय आहे तुमच्या? ज्या घरामध्ये राहतात त्याच्यामध्ये मेंटेनन्स देताय. पेड करून, किंमत देऊन, घर मेंटेनन्स करण्यासाठी पैसे आहेत. दिवाळी दसरा आला की घर झाडायला तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तुमच्या बॉडीच्या आतमध्ये आलेला कचरा झाडायला कधी वेळ काढणार? आणि हे काम आता सुरू करायचंय आपल्याला वेलनेस इंडस्ट्रीच्या माध्यमातून आणि पेशी निरोगी करण्याचं अभियान करा स्टार्ट. किती लोकं रेडी लिहितायत, रेडी, रेडी. पेशी निरोगी तर शरीर निरोगी, पेशी आजारी तर शरीर आजारी. बी अवेअर नाऊ बी प्रिड्यूस टू लेट. वेळ हातातून निघून जाण्याआधी जागं व्हा. लेबल लागायच्या आधी जागं व्हा. काय म्हणतो मी? लेबल लागायच्या अगोदर जागृत व्हा. अशी वेळ येण्याआधी जागं व्हा. ॲक्सिडेंट झाल्यावर जागं कुणीही होतं. प्रॉब्लेम आल्यावर कुणीही हॉस्पिटलला पळतो. परंतु खरा समजदार व्यक्ती तो आहे, की ती वेळ येऊ नये म्हणून त्या प्रॉडक्टपर्यंत पोहोचतो. आणि अशी प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. आणि अशा प्रॉडक्ट घराघरामध्ये फुकट मिळणं आवश्यक आहे. असे भरपूर व्हिडिओ माझ्याकडे आहेत, पण मी आता ते स्किप करतोय. मायो क्लिनिकचा हा रिसर्च समोर आहे आता. वेलनेस सोशल ट्रेंड. जागे व्हा मित्रांनो. जगात काय चाललंय बघूयात आणि त्या पद्धतीने आपल्या अनेक गावातल्या, अनेक जवळच्या लोकांना If you जागं look at करायला how सुरुवात करूया. wellness येस. आणि बॉडी चेकअपचं महत्त्व लोकांना समजलंय आता. काही लोकं हॉस्पिटलला जातात, तर हे कशाला सगळी टेस्ट करा बॉडी म्हणतात. हो का नाही? एखादा म्हणतो, "अच्छा ठीक आहे, एक काम करू तुमच्या लिव्हरचे सगळे रिपोर्ट काढूयात, किडनीचे पण सगळे रिपोर्ट काढूयात, मेंदूचे पण फोटो काढावे लागतील, मला जरा शंका वाटतेय." ओह माय गॉड! नुसती शंका वाटते डॉक्टर म्हटला, तर आपण या मेंदूला 15,000 खर्च करायला तयार होतो. पटतंय का सांगा? येस. फक्त काय डॉक्टर म्हणा, "मला जरा शंका वाटतेय, तुम्हाला चक्कर येतेय. चला आपण चांगल्या चारी बाजूने या कॅमेऱ्याने फोटो काढू तुमच्या मेंदूचे. ₹15,000 खर्च करायचे. मला थोडीशी शंका वाटतेय." एवढ्या शब्दाबरोबर तुम्ही 15,000 टेबलवर ठेवायला तयार होतात. बॉडी चेकअपला लाखो रुपये दिले जातात मार्केटमध्ये, पण तरी देखील सोल्युशन का पता नहीं. चेकअप के बाद देखना है क्या करेंगे. चेकअप झाल्यावर बघू काय करायचं ते. अनेक चेकअपचे रिपोर्ट काढले जातात, पण सोल्युशनचा पताही नाही. सोल्युशन एवढंच आहे, सिम्प्टमॅटिक रिलीफ. आयुष्यभर मेडिसिन. हाही व्हिडिओ खूप सुंदर आहे. एक-एक व्यक्ती कसा जातोय आणि मग ती वॉव, 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 वॉव जेव्हा ॲम्ब्युलन्सची गाडी ज्यावेळी दारामध्ये वाजते, त्यावेळेला मग आपण धावत पळत जातो, ओह माय गॉड! आणि त्यावेळेला सगळ्यांचे बीपीचे शूट झालेले असतात. सगळ्यांच्या हृदयाची धडकन थांबलेली असते. कोणाला काय झालं? येस ओर नो? बाजूनी वॉव, वॉव, वॉव आवाज आला, तर आपण लगेच गाडी बाजूला घेतो. बाबा जा हॉस्पिटलपर्यंत. किती लोकांना पटतंय, अशी वेळ येऊ नये म्हणून जागे होणं गरजेचं आहे आणि यालाच म्हटलं जातं आयडेंटिफाय युअर बॉडी इन मायक्रो लेव्हल. अति सूक्ष्म लेव्हलमध्ये शरीराला
आतून शोधण्याची वेळ आलेली आहे. सिंपल मराठी भाषा सांगतोय. अतिसूक्ष्म म्हणजे काय? पेशींच्या लेव्हलला शरीराला शोधण्याची वेळ आलेली आहे. सिंगल ॲबनॉर्मल सेल असते अगोदर. लिहून शब्द ठेवा एखाद्या डायरीमध्ये. सिंगल ॲबनॉर्मल सेलचं रूपांतर इनॅक्टिव्ह सेलमध्ये होतं. नंतर ती डेड होते आणि त्यानंतर एक रोग तयार व्हायला सुरू होतो. सुरुवात होते सिंगल ॲबनॉर्मल सेल. एक ॲबनॉर्मल सेल रोगाचं कारण बनून जातो. म्हणजे याला म्हणतात ना, हाऊ टू फाइंड द फर्स्ट डॅमेज सेल अँड दॅट इज मीन बाय द गॅनोडर्मा लुसिडम, द किंग ऑफ हर्ब, जडीबुटीचा राजा. ही तुमच्या डायग्राम मध्ये समोर दिसते, रोगांच्या दिशेने प्रवास करणारी पहिली पेशी. फर्स्ट ॲबनॉर्मल सेल गोइंग टू द डिसीज. ओ माय गॉड, मायक्रो स्कॅनिंग इफेक्ट. मायक्रो स्कॅनिंग इफेक्ट गॅनोडर्माचा, असं वर्ड वापरा जरा लोकांना जागृत करण्यासाठी. मायक्रो स्कॅनिंग इफेक्ट, जे मायक्रोस्कोप मधून सापडत नाही ते म्हणायचं गॅनोडर्मा सेवन केल्यानंतर सापडलं जातं. वाव, क्या बात आहे. आणि तुमच्या रोगांच्याकडे जाणारी ॲबनॉर्मल, अनावश्यक खराब झालेली कोशिका, तिला डॅमेज झालेल्या कोशिकेला शोधणं आणि तिला पुन्हा नॉर्मल करणं. एक पेशी निरोगी तर सिस्टम चांगली राहील, अवयव चांगले राहील, फंक्शन चांगले राहतील आणि त्यामुळं तुमच्या शरीरामध्ये आजारच निर्माण होऊ नये म्हणून लॅक्स ऑफ रुपीज तुमचे वाचवायला डिएक्सन आली आहे. ते मला पटतंय, बरोबर लिहा बरं. 10 लाख रुपये वाचवण्यासाठी डिएक्सन आपल्या घरी आहे. येस लिहा, 10 लाख, 10 लाख लवकर लिहा. की जर हे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ओव्हरऑल बॉडी जर कोशिकांनीच बनली असेल, शरीराचा कोणताही भाग कट करून लॅबमध्ये ठेवला तर समोर फक्त पेशीच पाहायला मिळत असतील, तर हे लॅबोरेटरीनी नावं दिलेली आहेत. हे पॅथॉलॉजीनी नावं दिलेली आहेत. कोणती नावं? डायबिटीज, थायरॉइड, बीपी, दमा, कॅन्सर, हे सगळं पॅथॉलॉजीने अभ्यास करून नावं दिली. तुमच्या शरीराच्या भाषेमध्ये खराब कोशिका आहे. तुमच्या शरीराच्या भाषेमध्ये आतमध्ये टॉक्सिन आणि विषारी तत्वांचा भार आहे आणि त्या खराब कोशिकेला शोधण्याची पॉवर ह्या गॅनोडर्मामध्ये आहे. रोगाच्या नावाशी घेणं देणं नाही. म्हणून तुमच्या आयुष्याचे 10 लाख रुपये वाचायला डिएक्सन आली आहे. किती वाचवायला आवडेल? आपली असेट आहे. बॉडी इज अवर असेट. मी तुमचं करोडो रुपयाची असेट आहे. कमीत कमी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असा विचार करा, गॅनोडर्मा सेवन करताना 10 लाख रुपीज मी सेव्ह करतोय. पहा स्क्रीनवरती फोटोग्राफ्स आहेत. एक ब्लॉकेज आला की 5 लाख रुपये खर्च होतात हॉस्पिटलमध्ये. होतात का नाही होतात सांगा बरं? 4 ते 5 लाख रुपये ऑपरेशनमध्ये खर्च जातात. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे 10% ला जागवायचं आहे. अस्थमा आल्यानंतर आयुष्यभराचा श्वास घेण्यासाठी धडपड करावी लागते. रुमाल घरी राहिला तरी चालेल, पण दम्याचा पंप घरी राहून चालत नाही. श्वास घेताना धडपड ज्यावेळी बघा एखाद्या माणसाची दमे करायची, असं ज्यावेळी करतो त्यावेळेला पहा त्याच्याकडे एकदा. मग लक्षात येईल आपल्या शरीराने काय गमावलंय. ज्यावेळेला अशी वेळ येते ना, तर आयुष्यभराचा खर्च आम्ही काढलाय त्या लोकांचा, कमीत कमी 7 ते 10 लाख रुपये. पटत नसेल तर मी सांगतो तुम्हाला, महिन्याचा खर्च 4,000 पकडा, महिन्याचा 4,000, वर्षाचे 50,000, 20 वर्ष आजार शरीरात राहिला, तर 50,000 गुणिले 20 वर्ष, कमीत कमी 10 लाख रुपये एका नॉर्मल डिसीजसाठी खर्च होतायत. ओ माय गॉड लिहा, ओ माय गॉड. आज तुम्हाला जागृत झालं ना, थायरॉइड आहे, काय होतंय? मी खातोय ना मेडिसिन. चालले माझे 3,000-4,000 रुपये महिन्याला दर. दर महिन्याला 3,000-4,000 मधून-अधून एखादा रिपोर्ट काढायचा आणि दुसरा काय त्रास झाला, की अजून काहीतरी करायचं. तर वर्षाचे 50,000 खर्च होतायत. वर्षाचे 50,000 20 वर्षामध्ये 10 लाख रुपये गेले. येस ओर नो? आणि अचानक 10 लाख जायचे असतील, तर मग हृदयरोग आणि कॅन्सरच आहे. लिव्हर प्रॉब्लेम आणि किडनी प्रॉब्लेम आहे. अचानक 10 लाख. आणि त्यासाठी मात्र एक पेशी कारण आहे. लिहा लवकर. एक पेशी. एक पेशीपासून गाठ बनायला लागतात कमीत कमी 5 ते 15 वर्ष. आणि तुम्ही म्हणता, "मी निरोगी. मला कुठं काय झालंय?" साहेब, सायन्सचा अभ्यास करा, विज्ञानाचा अभ्यास करा. आत्ता तुमच्या बॉडीमध्ये 200 टाइप ऑफ कॅन्सर बनतील अशा कोशिका शरीरात आज तयार होत आहेत. आणि बॉडी त्याच्याशी लढाई करते. आत्ता मी बोलतोय, तुमची बॉडी आतमध्ये अँटीबॉडीज तयार करतीये. आत्ता मी बोलतोय, तुमच्या बॉडीमध्ये एका बाजूला कॅन्सर सेल तयार होतीये, विषारी कोशिका तयार होते, दुसऱ्या बाजूला तुमची बॉडी त्याला अटॅक करतीये. ही लढाई जोपर्यंत तुमची शरीर जिंकत राहील, तोपर्यंत तुम्हाला काही होणार नाही. पण ज्या दिवशी या लढाईमध्ये शरीर कमजोर पडेल, न्यूट्रिशन नाही, ऑक्सिजन नाही, ॲसिड वाढलं, विष वाढलं, रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, हे प्रमाण वाढत चाललं. म्हणून एक-एक पेशीचं रूपांतर एका गाठीमध्ये होतं. त्याला म्हणतात कॅन्सर. नाव डॉक्टरांनी दिलंय बरं का साहेब. पॅथॉलॉजी म्हणते कॅन्सर. आपल्या शरीराच्या भाषेमध्ये 3 रिझन लिहून घ्या. ॲसिड, कॅन्सर होण्याच्या पाठीमागे पहिलं कारण आहे पित्त, ॲसिड. जितकं जास्त ॲसिडिक बॉडी तेवढं पुढे जाऊन ते कॅन्सरला सर्व्हायव्ह करायला. दुसरं आहे, ॲसिड नंतर आहे टॉक्सिन्स, विषारी तत्वांचा भार. हवा, पाणी, अन्नातून येणारा, भाजीपाल्यातून येणारा विष बॉडीमध्ये चाललाय. हवेतून पण विष शरीरामध्ये चाललंय. हवेमध्ये कार्सिनोजेनिक फॅक्टर, विष. तिसरा आहे ऑक्सिजनची कमी. म्हणजे जर त्या पेशीला एवढा विष झाला, तर बघा एका भागामध्ये ऑक्सिजन जातच नाहीये. ज्या पेशीला ऑक्सिजन मिळत नाही, ती पेशी कॅन्सरकडे प्रवास करायला लागते. सिंपल गणित आहे.
आणि याच्यामुळे ना कॅन्सर सेलचं 3 महत्वाचं रिझन आहे. ॲसिड, टॉक्सिन आणि कॅन्सरला तिसरं आहे ऑक्सिजन. त्या तिन्ही कारणांवर जर काम सुरू केलं, तर आपण वेलनेसचा खरा अर्थ समाजाला कळवून देऊयात. वेलनेसचा खरा अर्थ आपल्या घराघरामध्ये पोहोचूयात आणि वेलनेसमध्ये खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवनामध्ये मदत करूयात. किती लोकांना पटतंय? बरोबर आहे सर. असे अचानक कॅन्सरमध्ये ₹10,00,000 जाण्यापेक्षा आत्ता जागं व्हायला पाहिजे. पटत असेल तर येस म्हणा. छोटं घ्या, मोठं घ्या, चहा प्या, तुम्हाला जे खायचं ते खा. गॅनोडर्माचं मोठं किट घेतलं तर 15,000चा एक बिझनेस स्टार्ट करा यार. मी तर म्हणतो बिझनेस स्टार्ट करा. 15,000चं प्रॉडक्ट खायला घ्या, प्लॅन द्या, लोकांना शिकवा. सर असे प्रॉब्लेम बॉडीमध्ये येतायत. 15,000चं प्रॉडक्ट आपण पूर्ण परिवाराने खायचे. साहेब 17,000-18,000चं चेकअप केलं तर एका माणसाचा चेकअप होतो. पण 15,000चं प्रॉडक्ट मी घरात आलं तर माझा लहान मुलगा, माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझ्या घरातली पूर्ण फॅमिली, माझी मुलगी सगळेजण ते खायला लागतील. पटतंय तर येस म्हणा. येस, येस, येस. बरोबर आहे सर. बरोबर आहे अगदी. अगदी बरोबर आहे. 17,000चा चेकअप करायला गेला तर एकाचा चेकअप, इथं 15,000चं अख्खच्या अख्खं वेलनेस किट घरामध्ये येईल. तुमच्या 5,000 रुपये अशा होऊन जातील. पटतंय का? येस. आता सर नाही 15,000 काय करू? नो प्रॉब्लेम सर. 90चा पण आर-जे-जी-एल आहे, 30चा पण आहे. पण खा, सुरू करा. तुम्हाला जो मार्ग मिळेल ऑप्शन आहेत. तुम्हाला विचारा, ज्यांनी आज बोलवलंय त्याच्याबरोबर, "सर मला पटला आजचा विषय. गॅनोडर्मा सुरू करायचा आहे, स्पिरुलिना खायला सुरू करायचा आहे. 1 आर-जी, 1 जी-एल, 3 स्पिरुलिना." हा तुमचा मिनिमम डोस आहे. त्याच्यामध्ये 1-2-4-6 फॉर्म्युला हा शरीराचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे पूर्ण बॉडीमध्ये जिथं कचरा आणि विष साठतं ते गटर बनतं, ते आजार बनते. त्याच्यामुळे तुमच्या स्टोन बनतोय, पित्ताशयात खडे बनतायत. काही ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये किडण्यांमध्ये मुलामा बनतोय लेयर पिवळ्या युरिक ॲसिडचा. हे सगळे रोगाची कारणं आहेत आणि एक किडनी वाचवणं म्हणजे ₹7,00,000 वाचवण्यासारखं आहे. तुम्ही पैसे जोडत राहा किती झाले तुम्हीच विचार करा. करोडो रुपये वाचवण्याची ताकद. एक डायबिटीज झालं की एवढे सगळे पार्ट डॅमेज होतात. आकृत्या डोळ्यांपुढे ठेवा, डायबिटीज पासून दूर राहा. ही आकृती डोळ्यांपुढे ठेवा. प्रत्येकाला बघा डायबिटीजचं प्रमाण आता वाढत चाललंय. असं म्हणतात 3 माणसांमध्ये एकाला डायबिटीज होण्याची शक्यता वाढली. ही वेळच येऊन देऊ नका. एक डायबिटीज म्हणजे आयुष्यभराचे ₹5,00,000 वाचवा. एक खराब झालेला अवयव कसा होतो, तर एक ऑर्गन पहा आणि तो पूर्ण डॅमेज झाल्यावर पेशी डेड कशा होतात आणि एक-एक अवयव बदलण्याच्या परिस्थितीत पोहोचलो, पण तो रिपेअर होत नाही. का बरं रिपेअर होत नाही? कारण पेशी निरोगी करण्यासाठी कोणतंच मेडिकल सायन्समध्ये औषध दिलं जात नाही. फक्त तुमच्या सिम्प्टमला रिलीफ करण्यासाठी दिलं जातं. कंट्रोल, डिसीजला फक्त कंट्रोल. फक्त हे खालीवर होण्याची सायकल आहे ना, यालाच फक्त कंट्रोल करण्यासाठी औषध आहेत. पण तुमच्या शरीरातला कचरा, खराबी, हीलिंग याला काही नाहीये. त्यामुळे एक अवयव बदलण्याची स्थिती म्हणजे 10 ते 20 लाख रुपयांचा खर्च आहे. पटत असलं बोला. मला सांगा प्रत्येक घरामध्ये खर्च होतात. हे खर्च व्हायलाच नको. आता हे तुमचे रोजचे खर्च आहेत. बघा कार सर्व्हिसिंग एका वर्षाचा खर्च 30,000 आहे. कार असेल तर 10,000 एका सर्व्हिसिंगला. वर्षाचे 3 सर्व्हिसिंग केले 30,000. फ्लॅट मेंटेनन्स कमीत कमी 40,000 देताय तुम्ही आत्ता घरातून. एज्युकेशनला कमीत कमी 4 ते 5 लाख मुलांच्या शिक्षणामध्ये. बिझनेस स्टार्टअप करायचा आहे 3 ते 5 लाख रुपये खर्च आहे. बट लाईफ इज गिव्हन वन्स. या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी कराल? जर तुमची लाईफ व्यवस्थित असेल तर. वॉवल्या वॉव! फंटास्टिक. शेवटची स्लाईड, इम्पोर्टंट स्लाईड, महत्वाची स्लाईड. काय महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात? लाईफ महत्वाची आहे? का 1 महिन्याची सॅलरी महत्वाची आहे? साहेब 1 महिन्याची सॅलरी ना, ही तुम्हाला दर महिन्याला येते. लाईफ वाचवण्याची संधी आत्ता मिळालेली आहे. गोल्ड महत्वाचं आहे? अच्छा ठीक आहे सर. आता ना दिवाळी आली आहे. आता दिवाळीमध्ये सोनं करतो, मस्त गंठण करतो बायकोला. अरे गंठण 5-7 लाखाचा करताय, पण ते सोन्यासारखं सोनं नको आहे. सोन्यासारखं जीवन असायला पाहिजे. पटत असेल तर येस बोला. सोन्यासारखं जीवन. इन्शुरन्सचा जमाना लोकांना माहिती झालाय. इन्शुरन्सपेक्षाही जास्त महत्वाचं आहे, ॲश्युरन्समध्ये जायला पाहिजे. इन्शुरन्स महत्वाचा आहे का ॲश्युरन्स महत्वाचा आहे? लवकर सांगा. इन्शुरन्स की ॲश्युरन्स? ॲश्युरन्स म्हणजे निरोगी राहण्याचा ॲश्युरन्स आणि इन्शुरन्स म्हणजे काहीतरी झालं ना, ते इन्शुअर करेल कोणीतरी तुम्हाला येऊन. वॉव! क्या बात है! विमा केला जातो. फिक्स्ड डिपॉझिट, एफ-डी करायला पैसे आहेत लोकांकडे, परंतु ही एफ-डी शरीराच्या आतमध्ये पण होतीये. बॉडी चेकअप करायला पैसे आहेत लोकांकडं, पण सोल्युशन का पता नहीं है. पंचकर्म करायला भरपूर पैसा आहे लोकांकडं, परंतु आता मात्र सेल्युलर पंचकर्म करण्याची वेळ आली. या महत्वाचं आहे. सेल्युलर पंचकर्मा. तुमच्या पेशींमध्ये स्कॅनिंग, क्लिन्झिंग, रेग्युलेशन, बिल्डिंग आणि रिजनरेशन 5ही कामं गॅनोडर्मा थेरपी करते. म्हणून हे रिअल पंचकर्म आहे. ॲक्चुअल पंचकर्म याला म्हणू आपण. रिअल प्रॉडक्ट, रिअल कंपनी, रिअल पंचकर्मा. नाहीतर ते वेगवेगळ्या पंचकर्मांमध्ये 50,000 60,000 गेले तरी तुमच्या शरीरातले आवश्यक घटक पण निघून जातात. पटत असेल तर बोला बरोबर आहे. शेवटचा व्हिडिओ पहा. एक मुलगा बेडवरून उठतोय आणि एक मुलगा बेडवरून उठल्यानंतर फास्ट फूड खातोय, एक हेल्दी फूड खातोय.
एक खेळामध्ये ग्राउंड मध्ये जातो आणि एक टीव्ही मध्ये गेम मध्ये खेळतोय. एक फळं खातोय आणि दुसरा पेस्ट्री खातोय. मग काय झालं म्हातारपण? एक स्पोर्टचं जॅकेट घालतोय, तर दुसरं डॉक्टर मध्ये हॉस्पिटल मधलं पेशंटचं ॲप्रॉन घालतोय. एकाच्या पायामध्ये स्पोर्ट शूज आहे, तर दुसऱ्याच्या पायामध्ये हॉस्पिटल मधली स्लीपर आहे. एक गार्डन मध्ये आहे आणि एक आयसीयू मध्ये आहे. एक सायकल घेऊन आजही गार्डन मध्ये आहे, वयाच्या 70 मध्ये, आणि एक आयसीयू मध्ये व्हीलचेअर मध्ये आहे. एकाला बघायला घरचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आणि दुसरा आपल्या बाबांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या नातू बरोबर घरामध्ये नाश्ता करतोय. कोणतं जीवन जगायला आवडेल? लेफ्ट की राईट? लवकर लिहा. राईट, राईट. सगळ्यांनी राईट लिहा. लेफ्ट की राईट? लेफ्टला सोडून द्यायचं असतं, राईटला पकडायचं असतं. म्हणून लेफ्ट गेलं, जाऊ दे आता. आतापर्यंत नव्हता डिसिजन घेतला, आता डिसिजन घेणार आहोत. वाव, क्या बात आहे. आय एम द रिस्पॉन्सिबल ऑफ माय. मला कल्पनाच नाही सर, किती फास्ट झालं सेशन आजचं. 40 मिनिटाच्या अगोदर मी पूर्ण स्लाइड कव्हर केल्या आजच्या. वाव, कॉल टू ऍक्शन. तुम्ही चांगलं गुड वेलनेस कंझ्युमर बना, एक वेलनेस कोच बना आणि एक फ्रँचायझी पार्टनर बना. फंटास्टिक यार, फंटास्टिक. मला समाधान वाटलंय. पूर्ण सेशन मी 40 मिनिटामध्ये कव्हर. वाव, कशी वाटली आजची मीटिंग? लवकर सांगा. व्हेरी गुड. वेलनेस इंडिया मिशन. क्या बात है. बहुत कुछ किया जा सकता है यार. खूप काही करता येईल आपल्याला, आपल्याला महाराष्ट्रासाठी. जागे होऊयात. नाईस, नाईस. थँक यू सो मच. सगळ्यांसाठी म्यूट ओपन करूयात. पटपट 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 पटपट. मे बी मीटिंग बंद होणार मध्येच. सगळ्यांनी म्यूट ओपन करा. अंकुश शिंदे सर बोला. हा, फंटास्टिक. व्हेरी गुड. वाव, गुड एकदम मॉर्निंग. असं काही फंटास्टिक मीटिंग बोलायचं. झाली. आणि हे नॉलेज तुम्हाला एका डॉक्टर समोर बसून 10,000 देऊन बी मिळणार नाही तुम्हाला. सगळ्यांनी बोला, सगळ्यांनी बोला. अरे एक 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 मिनिट बोला, एक एक हा. शब्द बोला. मिनल मॅडम बोला, सुषमा मॅडम बोला, एक नंबर बोला, फंटास्टिक बोला. डिसिजन घ्यायला पाहिजे म्हणा, निर्णय घ्यायला पाहिजे म्हणा. खूपच छान. टिफिन व्हेरी खूपच नाईस. छान. पप्पू डोंगाले, रोशनी मॅडम, सुनील दरेकर, विलास कड, येस, आरोग्य मित्र महेंद्र काळे. फंटास्टिक, फंटास्टिक. थँक्यू सो मच मित्रांनो. दर सोमवार, बुधवार, शुक्रवार आपण भेटूयात. आजची मीटिंग थांबूयात. थँक्यू ऑल ऑफ यू. येस, थँक्यू सो थँक्यू मच. व्हेरी मच. थँक्यू व्हेरी थँक्यू, मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. लवकरात लवकर वेलनेस प्रोडक्ट खायला सुरुवात करा. घराघरात वेलनेस क्रांती सुरू गुड करूयात. थँक्यू इन्फॉर्मेशन ऑल ऑफ सर. यू. थँक्यू. थँक्यू, येस, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. शिरूर साईडला येतोय आज, शिरूर.